मागच्या 2 दिवसापूर्वी जैन धर्मीयांचे जे गुरुदेव आहेत, जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून ते बसलेले आहेत, त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे। त्यांनी एक आह्वान केलं मला कि आप पुणे के जनप्रतिनिधि हो, पुणे के आप राजा हो, हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आह्वान है कि आप यहाँ आइए, आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा। ज्या वेळेला एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात, साधू असतात, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा, कुठल्या धर्मीय माणूस हा करतो। आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं। त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्टमंडळ आहेत, ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली, त्यातल्या सगळ्यांशी माझं मागच्या 2-3 दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता। त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय, आपण दर्शनाला या, म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल। तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे, याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती। आणि आपण हे पाहिलं असं असे अनेक व्हिडिओज, अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली। आजही दुपारी माननीय गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ, माननीय कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले। आणि आज गुरुदेवजी आहेत, आपण भेटायला या, या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा, आम्हाला सहकार्य करा, अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतोब त्यांच्यासोबत लगेचच मागे मी या ठिकाणी आलो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।